हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर न्यू सेशन ऑफ KCC ट्युटोरियल्स. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्र या विषयातील पहिला पाठ संविधानाची वाटचाल हा शिकणार आहोत. राज्यशास्त्र या विषयामध्ये आपण संविधानाची वाटचाल, निवडणूक प्रक्रिया, राजकीय पक्ष आणि सामाजिक राजकीय चळवळी, भारतापुढील आव्हाने या सगळ्या पाठांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला पाठ संविधानाची वाटचाल आता आपण अभ्यासत आहोत. संविधान म्हणजे काय हे आपण या पाठात अभ्यासणार आहोत आणि कोणकोणत्या तरतुदी संविधानामध्ये केल्या गेल्या आहेत, कोणकोणते अधिकार दिले गेले आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे की आपल्याला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील, त्याचा फायदा होत असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग सुरू करूयात आपला पाठ संविधानाची वाटचाल. राज्यशास्त्राच्या आत्तापर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमधून आपण स्थानिक शासन संस्था, भारतीय संविधानातील मूल्ये आणि त्यातून व्यक्त होणारे तत्त्वज्ञान, याचबरोबर संविधानाने निर्माण केलेली शासन यंत्रणा आणि आंतरराष्ट्रीय संबंधातील भारताचे स्थान यांचा विस्तृत आढावा घेतला आहे. आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातून या सगळ्या पाठांचा आपण अभ्यास केला आहे. भारताच्या संविधानाने भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचे उद्दिष्ट मांडले आहे. तसेच नागरिकांना न्याय मिळावा, त्यांचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून संविधानात अत्यंत महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या आहेत. मागच्या इयत्तांमध्ये संविधानाबद्दल बऱ्याचशा गोष्टी आपण अभ्यासल्या आहेत. संविधान म्हणजे काय, त्यामध्ये कोणत्या तरतुदी केल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण केला आहे. रिव्हिजन म्हणून आपण इथे थोडंसं वाचत आहोत. संविधान म्हणजे काय तर देशाच्या राज्यकारभारासाठी तयार करण्यात आलेले जे मूलभूत कायदे आहेत आणि हे जे कायदे, सर्व कायदे एकत्रित ज्या ग्रंथात केले आहेत, ज्या पुस्तकात केले आहेत, त्याला संविधान असे म्हणतात. संविधानाला राज्यघटना असे सुद्धा म्हणतात. मग या संविधानामध्ये काय काय तरतुदी आहेत, त्यांचा उपयोग काय आहे, त्या तरतुदी का महत्त्वाच्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यासल्या आहेत. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रागतिक विकसित समाज निर्माण करण्यासाठीचे एक साधन म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिले जाते. भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 पासून सुरुवात झाली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला गेला. संविधान सभेची पहिली बैठक जी होती ती 9 डिसेंबर 1946 रोजी झाली होती. डॉक्टर राजेंद्र प्रसाद ज्याचे अध्यक्ष होते. ही संविधान सभेची पहिली बैठक होती. जवळपास संविधान तयार होण्यासाठी त्यावेळी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला होता आणि हे संविधान तयार झालं आणि मग 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधानाचा स्वीकार केला गेला. संविधान सभेचे जे अध्यक्ष होते ते राजेंद्र प्रसाद होते आणि मग 26 जानेवारी 1950 पासून भारताचा जो राज्यकारभार आहे तो संविधानानुसार करण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळेच त्या दिवसापासून अंमलबजावणी झाली संविधानाची. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून पाळतो. त्या दिवशीपासून भारत प्रजासत्ताक झाला. तेव्हापासून ते आत्तापर्यंत संविधानाच्या आधारे जो राज्यकारभार झाला त्यातून भारतातील लोकशाहीचे व्यापक होत गेलेले स्वरूप, भारतातल्या राजकीय प्रक्रियेत झालेले महत्त्वाचे बदल, सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने उचलली गेलेली पावले यांचा प्रस्तुत प्रकरणात आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. या सगळ्या गोष्टींचा आपण या पाठात अभ्यास करणार आहोत. हा आशय अर्थातच 3 मुद्द्यांपुरता मर्यादित आहे. ते म्हणजे लोकशाही, सामाजिक न्याय व समता आणि न्यायव्यवस्था. या 3 गोष्टी आपण या पाठात अभ्यासणार आहोत. लोकशाही म्हणजे काय, त्यानंतर सामाजिक न्याय आणि समता म्हणजे काय आणि न्यायव्यवस्था म्हणजे काय, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आता या पाठात करणार आहोत. लोकशाही पहिल्यांदा आपण पाहूयात. लोकशाहीमध्ये राजकीय प्रगल्भता म्हणजे काय ते आता आपण पाहूयात. लोकशाही शासन पद्धतीची केवळ संरचना असून चालत नाही. त्या संरचनांच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच लोकशाही समाजाच्या राजकीय जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. लोकशाही म्हणजे काय तर जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं
तिथून मग लोकशाही सुरू झाली, लोकशाही शासन व्यवस्था सुरू झाली. व्यापारी म्हणून जे इंग्रज आपल्या भारतामध्ये आले होते त्यांनी इथे व्यापार तर केलाच, पण त्यानंतर त्यांनी इथं साम्राज्यसुद्धा केलं. पुढे 150 वर्ष इंग्रजांनी भारताचे सर्वांगीण शोषण केलं, सर्व बाजूने भारताचं शोषण केलं. अखेर मग या इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्य लढा उभारला गेला, अनेक क्रांतिकारांनी आपले बलिदान दिले आणि मग अशा पद्धतीने 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला, मुक्त झाला. त्यांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला आणि मग स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये लोकशाही शासन व्यवस्था सुरू झाली आणि मग संविधान स्थापन झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून भारतामध्ये संविधान लागू झालं आणि मग तेव्हापासूनच म्हणजे संविधानामुळेच भारतीय लोकशाहीचं स्वरूप हे व्यापक होत गेलं. ही जी लोकशाही पद्धत आहे ती प्रत्यक्ष व्यवहार केल्यासच ती आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनते. त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था आहेत. जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतातील लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचे आपल्याला दिसून येते. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय वातावरणात होणाऱ्या निवडणुका हे भारतीय लोकशाहीचे यश आहे. भारतीय लोकशाहीचं यश म्हणजे काय? आपल्या इथे होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका न्याय वातावरणात होतात किंवा मुक्त आणि योग्य पद्धतीने होतात. निवडणुकांमध्ये जी व्यक्ती निवडणुकीला उभारलेली असते त्यांना निवडून देण्याचा अधिकारसुद्धा संविधानाने दिला आहे. लोकशाहीमध्येच हा अधिकार येतो. देशाचा राज्यकारभार जे प्रतिनिधी चालवतात त्या प्रतिनिधींना निवडून देण्याचा अधिकार हा सुद्धा संविधानाने आपल्याला दिलेला आहे, सर्व नागरिकांना दिलेला आहे. हे सुद्धा भारतीय लोकशाहीचंच उदाहरण आहे. लोकसंख्या व विस्तार या दोन्हींबाबत मोठ्या असलेल्या आपल्या देशात विविध पातळींवर निवडणुका घेणे ही बाब आव्हानात्मक आहे. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे भारतीय मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ होण्यास मदत झाली आहे. निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नांबाबत भारतीय मतदार भूमिका घेत आहेत. प्रश्नांच्या पर्यायांचा विचार करून मतदान करण्याच्या वृत्तीत आता वाढ झाली आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट आपण शिकणार आहोत. मताधिकार म्हणजे काय हे आपण आता पाहणार आहोत. भारताच्या संविधानाने प्रौढ मताधिकाराची तरतूद केली होतीच. त्यानुसार मताधिकाराची व्याप्ती मुळातच व्यापक होती. मताधिकाराचा संकोच करणाऱ्या स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेल्या सर्व तरतुदी नष्ट करून स्वतंत्र भारतात प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्षे वयाची अट निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानाने दिला होता. पूर्वी आपल्या भारत देशामध्ये 21 वर्षे वयानंतर मतदानाचा अधिकार होता, परंतु नंतर हा अधिकार तो आणखी व्यापक करत मतदाराचे वय 21 वरून 18 वर्षे इथंपर्यंत आणले. आता 18 वर्षापुढील प्रत्येक व्यक्ती मतदान करू शकते असा नियम नंतर बनवला गेला. स्वतंत्र भारतातील नव्या युवा वर्गाला यामुळे अर्थातच राजकीय अवकाश प्राप्त झाले. राज्यकारभाराच्या अनेक गोष्टींमध्ये हा युवा वर्ग सहभागी होऊ शकतो. प्रौढ मताधिकार हे भारतीय लोकशाहीचे खरं तर वैशिष्ट्य म्हणावे लागेल. म्हणजे की ब्रिटिशांच्या काळामध्ये मतदानाचा हा अधिकार होता, परंतु तो संकुचित स्वरूपाचा होता. त्यानंतर 21 वर्षे पूर्ण असणाऱ्यांना हा अधिकार तेव्हा भारतीय संविधानाने दिला होता, लोकशाहीच्या वाढीसाठी विकासासाठी दिला होता. परंतु त्यात बदल करून पुढे 18 वर्षे असणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला हा मतदानाचा हक्क दिला गेला आणि त्यामुळेच मग लोकशाहीची व्याप्ती वाढली. सर्व युवा वर्ग यामध्ये सहभागी होऊ शकतात. भारतातील युवा वर्गाला राजकीय संधी इथे प्राप्त झाली. राज्यकारभारामध्ये आपलं मत मांडण्याची संधी इथे त्यांना प्राप्त झाली. अशा लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या बदलामुळे भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. इतकी मतदार संख्या अन्य कोणत्याच लोकशाही असलेल्या देशात आढळत नाही. हा बदल केवळ संख्यात्मक नसून तो गुणात्मकही आहे.
अनेक राजकीय पक्ष या युवा मतदारांच्या पाठिंब्यामुळे सत्तेच्या स्पर्धेत उतरले आहेत. भारतातील राजकीय स्पर्धेचे स्वरूपही त्यामुळे बदलले आहे. लोकांच्या इच्छाकांक्षांना प्रतिनिधित्व देण्याच्या हेतूने आज अनेक पक्ष या स्पर्धेमध्ये आपल्याला दिसतात. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत लोकशाही विकेंद्रीकरण म्हणजे काय. सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरण म्हणजे काय तर वेगवेगळं जे पातळ्यांवर सत्तेचं वाटप केलं जातं त्याला विकेंद्रीकरण असं म्हणतात. अधिकाधिक लोकांना राज्यकारभारामध्ये सहभागी होता यावं यासाठी सत्तेचं विकेंद्रीकरण केलं जातं. आणि असं करणं का आवश्यक आहे तर वेगवेगळ्या पातळीवरती असं विकेंद्रीकरण केल्यामुळे सामान्य जनतेचा सहभाग यामध्ये वाढतो. मग भारतामध्ये कसं आहे हे विकेंद्रीकरण तर भारतामध्ये हे सत्तेचं वाटप आहे ते 3 पातळ्यांवर केलं आहे. त्यामध्ये संघशासन, राज्यशासन आणि स्थानिक शासन अशा पद्धतीने हे विकेंद्रीकरण केलं गेलं आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत. संविधानातील जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये यासाठी तरतुदी केल्या आहेत. लोकशाही विकेंद्रीकरणासाठी लोकशाही विकेंद्रीकरण करणं का गरजेचं असतं तर असे केल्यामुळे राज्यकारभारामध्ये सामान्य जनतेचा सहभाग तर वाढतोच, शिवाय सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो आणि म्हणूनच हे विकेंद्रीकरण केलं जातं. विकेंद्रीकरण म्हणजे काय तर वेगवेगळ्या पातळ्यांवर सत्ता चालवणे. त्यामध्ये भारतात 3 पातळ्यांवर हे विकेंद्रीकरण केलं गेलं आहे. संघशासन, राज्यशासन आणि स्थानिक शासन. संघशासन काय करतं की संपूर्ण देशासाठी कायदा करतं. राज्यशासन राज्यापुरता कारभार किंवा कायदे करतात आणि स्थानिक शासन जे आहे ते स्थानिक लोकांना सेवा पुरवतं. अशा पद्धतीने ही सत्ता चालवली जाते. त्यानंतर स्थानिक पातळीवरील शासन संस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शक तत्व आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले. यातील सर्वात मोठा प्रयत्न अर्थातच 73 व 74व्या संविधान दुरुस्तीचा होता. या दुरुस्त्यांमुळे स्थानिक शासन संस्थांना संविधानाची मान्यता तर मिळालीच, पण त्याहीपेक्षा त्यांच्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. स्थानिक शासन संस्थांना अनेक अधिकार प्राप्त झाले 73 आणि 74व्या संविधान दुरुस्तीमध्ये. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत माहितीचा अधिकार RTI 2005. लोकशाहीत नागरिकांचे सक्षमीकरण अनेक मार्गांनी झाले पाहिजे. नागरिकांना सहभागाच्या संधी देत असतानाच त्यांच्याशी असणारा शासनाचा संवाद वाढला पाहिजे. शासन व नागरिक यांच्यात जितके अंतर कमी आणि संवाद जास्त त्या प्रमाणात लोकशाही प्रक्रिया सकस आणि सुदृढ होत जाते. त्यांच्यातील परस्पर विश्वास वाढण्यासही शासन काय करते हे नागरिकांना समजले पाहिजे. माहितीचा हा जो अधिकार आहे हा अधिकार संविधानाच्या पर्यायाने लोकशाहीच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा आहे. माहितीचा अधिकार म्हणजे शासन आणि जनता यांच्यातील सुसंवाद वाढवण्यासाठी हा अधिकार नागरिकांना देण्यात आला आहे. माहितीचा अधिकार म्हणजे काय तर प्रशासकीय यंत्रणा जी आहे त्या प्रशासकीय यंत्रणेचा कारभार समजून घेण्याचा हक्क म्हणजे माहितीचा अधिकार. नागरिकांना समजलं पाहिजे की शासन संस्था आपल्यासाठी काय करतात, यासाठी हा माहितीचा अधिकार इथे दिलेला आहे. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची 2 वैशिष्ट्ये प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी झाली व शासनाचे व्यवहार अधिक खुले आणि पारदर्शी होण्यास मदत झाली. असं का केलं? माहितीचा अधिकार नागरिकांना का देण्यात आला तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी, तसेच सरकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शासनाच्या कारभारातील गोपनीयता दूर व्हावी म्हणून आणि शासकीय व्यवहार जे होतात ते पारदर्शी व्हावे म्हणून माहितीचा अधिकार देण्यात आला आहे. इसवी सन 2000 नंतरच्या काळात नागरिकांसाठी सुधारणा करताना तो त्यांचा हक्क मानून सुधारणा करण्याकडे कल वाढला.
त्यानुसार माहितीचा, शिक्षणाचा व अन्नसुरक्षेचा हक्क भारतीयांना मिळाला आहे. या हक्कांमुळे भारतातील लोकशाही निश्चितपणे बळकट झाली आहे. हे जे हक्क दिले आहेत भारतातील नागरिकांना, त्या हक्कांमुळे काय झालं आहे की लोकशाही आणखी सक्षम झाली आहे, आणखी बळकट झाली आहे. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत, माहीत आहे का तुम्हाला हक्काधारित दृष्टिकोन, राईट्स बेस्ड अप्रोच. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे म्हणून अनेक सुधारणा झाल्या, परंतु त्यात नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याची दृष्टी होती. नागरिकांना हे सर्व लाभ मिळतील अशा दृष्टीने पाहत होते. गेल्या काही दशकातील सुधारणा मात्र नागरिकांचा तो हक्कच आहे या भूमिकेतून येत आहेत. अशा प्रकारच्या दृष्टिकोनामुळे शासन व नागरिक यांच्या संबंधात कोणते बदल होतील असे तुम्हाला वाटते, हे सांगायचे तुम्हाला. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत सामाजिक न्याय व समता. सामाजिक न्याय व समता हे आपल्या संविधानाचे उद्दिष्ट आहे. या दोन मूल्यांवर आधारलेला एक नवा समाज निर्माण करणे हे आपले ध्येय आहे. सामाजिक न्याय आणि समता हे तर आपल्या संविधानाचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी संविधानाने प्रयत्न केला आणि त्यानुसार कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्वांना समान संधी मिळाल्या पाहिजेत, असा यामागचा उद्दिष्ट आहे. संविधानाने त्या दिशेने जाण्याचा मार्गही स्पष्ट केला आहे व त्या दिशेने आपली वाटचालही होत आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तींवर अन्याय होतो तो दूर करणे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय की अशा गोष्टी ज्यामुळे समाजावरती अन्याय होतो त्या गोष्टी दूर करणे होय. विषमता दूर करून प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी देणे म्हणजेच न्याय प्रस्थापित करणे होय. व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान असतो याचा आग्रह धरणे. बंधुता म्हणजे कोणताही भेदभाव न करता सर्व लोकांविषयी आदर आणि प्रेमाची भावना असणे. सर्व भारतीयांनी एकोप्याने एकत्रितपणे राहावे. या सगळ्या गोष्टी म्हणजे एकात्मतेमध्ये येतात, राष्ट्रीय एकात्मतेमध्ये येतात. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींवर आधारित श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद न करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेचे उद्दिष्ट आहे. सर्वांना विकासाची संधी समान मिळाली पाहिजे यासाठी आपल्या देशात वेगवेगळी धोरणे राबवली जातात. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी समाजात सर्व स्तरांवर प्रयत्न करावे लागतात, परंतु शासनाच्या धोरणांना व अन्य प्रयत्नांना विशेष महत्त्व असते. लोकशाही अधिकाधिक सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व सामाजिक घटक मुख्य प्रवाहात आले पाहिजेत. समाजामधील कोणताही घटक यापासून वंचित राहायला नाही पाहिजे. सर्व घटक यामध्ये आले पाहिजेत. लोकशाही ही सर्व समाज घटकांना सामावून घेण्याची प्रक्रिया आहे. कोणताही एक घटक लोकशाहीमध्ये अनुसरून चालत नाही, तर सर्व घटकांना यामध्ये समाविष्ट करणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे समावेशित लोकशाहीमुळेही समाजातील संघर्षही कमी होतात. या सर्व दृष्टीने आपल्या देशात कोणते प्रयत्न झाले ते पाहू. सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी संविधानाने भरपूर प्रयत्न केले. मग यासाठी कोणत्या योजना, कोणती धोरणे आपल्या देशात राबवली जातात ते आपण आता पाहणार आहोत. त्यातील पहिलं आहे राखीव जागांचे धोरण. राखीव जागांचे धोरण काय आहे ते आपण पाहूयात. जे लोकसमूह अथवा समाज घटक शिक्षण आणि रोजगारांच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले, अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये काही जागा राखीव ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयांसाठीही राखीव जागांची तरतूद इथे केली गेली आहे. जो समाज घटक शिक्षण आणि रोजगाराच्या संधींपासून दूर राहिला आहे अशा समाज घटकांसाठी राखीव जागांचं धोरण स्वीकारण्यात आलं आहे. आणि मग त्यानुसार अनुसूचित जाती जमातींसाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा राखीव ठेवल्या जातात. त्यानंतर कोणतं धोरण आहे? अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा इथे बनवला गेला आहे. सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा कायदा करण्यात आला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील व्यक्तींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास या कायद्याद्वारे प्रतिबंध करण्यात आला आहे.
आणि प्रतिबंध करण्यात आला असून अत्याचार घडल्यास शिक्षेची तरतूदसुद्धा या कायद्यान्वये करण्यात आली आहे. कोणताही घटक हा समान विकासाच्या संधींपासून दूर राहिला नाही पाहिजे. अनुसूचित जाती जमाती सुद्धा या कायद्यामध्ये या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी सुद्धा हा कायदा तयार केला आहे. अनुसूचित जाती आणि जमातीतील कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा अन्याय करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे या कायद्यानुसार. त्यानंतर अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी. कोणत्या तरतुदी आपल्या संविधानाने दिल्या आहेत पाहूयात. भारतीय संविधानाने अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. अल्पसंख्याक म्हणजे अशा जाती जमाती ज्यांची संख्या कमी आहे, त्यांना अल्पसंख्याक असे म्हणतात. मग या अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी संविधानाने अनेक तरतुदी दिल्या आहेत. अल्पसंख्याकांना शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. भारतीय संविधानाने जात, धर्म, वंश, भाषा व प्रदेश इत्यादी घटकांवर आधारित भेदभाव करण्यास प्रतिबंध केला आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. जात, धर्म, वंश, भाषा आणि प्रदेश यांवरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. अल्पसंख्याकांसाठी सुद्धा वेगवेगळ्या तरतुदी आपल्या संविधानाने दिल्या आहेत. हिंदू धर्मानुसार हिंदू धर्मीयांची संख्या जितकी जास्त आहे त्यांच्या तुलनेत ज्या धर्मियांची संख्या अल्प म्हणजे कमी आहे, तुलनेने फार कमी आहे, त्यांना अल्पसंख्याक म्हटलं जातं. मग या अल्पसंख्याकांना धर्म, भाषा, वंश या बाबतीत त्यांचे जे संरक्षण कायदे आहेत त्यामध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. त्यांच्या संरक्षणासाठी संविधानात तरतुदी केल्या गेल्या आहेत. आणि अल्पसंख्याकांविषयीची ही व्यापक तरतूद असून समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क आणि सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कांमुळे अल्पसंख्याकांना मूलभूत स्वरूपाचे संरक्षण मिळाले आहे. त्यानंतर पुढील तरतूद आपण पाहणार आहोत. महिला संबंधी कायदे व प्रतिनिधित्व विषयक तरतुदी काय केल्या गेल्या आहेत संविधानामध्ये. तर स्वातंत्र्योत्तर काळापासून महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. महिलांमधील निरक्षरता दूर करणे, त्यांना विकासाच्या पुरेशा संधी देणे यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर महिलांच्या समस्यांची दखल घेऊन काही धोरणे निश्चित करण्यात आली. मुलीला सुद्धा शिक्षणाचा अधिकार आहे ही गोष्ट इथे सांगितली आहे आपल्याला. महिलांमधील निरक्षरता दूर करणे म्हणजे त्यांना शिक्षण देणे, शिक्षण पुरवणे, प्राथमिक शिक्षण देणे. त्यानंतर वडिलांच्या व पतीच्या संपत्तीत महिलांना समान वाटा, हुंडा प्रतिबंधक कायदा, लैंगिक अत्याचारापासून संरक्षण देणारा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा अशा काही महत्त्वपूर्ण तरतुदींनी महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण केलं गेलं आहे. महिलांना स्वास्थ्य आणि सुरक्षितता मिळावी म्हणून शासनाने अनेक आरोग्यविषयक उपक्रमही राबवले आहेत. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षणासाठी कायदे करण्यात आले आहेत. वेगवेगळे कायदे, हुंडा प्रतिबंधक कायदा, त्यानंतर वडील आणि पतीच्या संपत्तीमध्ये वाटा मिळण्याचा हक्क, पोटगीचा कायदा, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा या अशा अनेक तरतुदी महिलांसंबंधी कायद्यामध्ये करण्यात आल्या आहेत. आपल्या देशात राजकारण आणि राजकीय संस्था यांच्यातील स्त्रियांचे प्रतिनिधित्व हे सुरुवातीपासूनच कमी आहे. जगभरातल्या अनेक देशांनी महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. भारतातही या दृष्टीने बदल होत आहेत. 73व्या व 74व्या घटना दुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांमध्ये 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या. हा बदल 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीमध्ये करण्यात आला आहे की 33% जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात. त्यानंतर हे प्रमाण महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये 50% वाढवण्यात आलं आहे. आता महिलांना 50% जागा राखीव आहेत. महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग स्थापन करण्यात आला आहे
आणि राज्यामध्येही राज्य महिला आयोग स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्य महिला आयोगाची स्थापना केली गेली आहे. तसेच 33% जागा आरक्षित होत्या, त्याच्यामध्ये पुढे बदल करून अनेक राज्यांमध्ये 50% ही राखीव जागा तिथे दिल्या गेल्या आहेत महिलांना. अशा पद्धतीने महिलांच्या संरक्षणाबाबतचे कायदे आपण पाहतोय. घरगुती हिंसाचारापासून महिलांना संरक्षण देणारा कायदा हे लोकशाहीकरणाला पोषक असलेले महत्त्वाचे पाऊल आहे. स्त्रीची प्रतिष्ठा व आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली. तसेच पारंपरिक वर्चस्व आणि अधिकारशाहीला नाकारणाऱ्या या निर्णयाने भारतीय लोकशाहीचा आवाका वाढवला, त्यातील समावेशन अधिक अर्थपूर्ण केलं. या कायद्यांमुळं काय झालं तर जी काही लोकशाही आहे त्या लोकशाहीला पोषक असं महत्त्वाचं हे पाऊल ठरलं. स्त्रीची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान राखण्याची आवश्यकता या कायद्याने अधोरेखित केली. 2006च्या सुद्धा कायद्यानुसार महिलांना पोलिसांकडे तक्रार नोंदवता येते. 2006चा जो कायदा झाला महिलांच्यासाठी, त्यानंतर कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण त्यांना मिळवता येते या कायद्यान्वये असं नमूद केलं गेलं आहे. अशा पद्धतीने इथंपर्यंतचा भाग आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, ज्यामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं की संविधानाची वाटचाल या पाठामध्ये आपण लोकशाही हा भाग पाहत आहोत. लोकशाहीमध्ये आपण राजकीय प्रगल्भता म्हणजे काय पाहिलं, मताधिकार म्हणजे काय पाहिलं, आणि त्यानंतर लोकशाहीचं विकेंद्रीकरण म्हणजे काय पाहिलं, माहितीचा अधिकार पाहिला, नागरिकांना माहितीचा अधिकार का दिला गेला, आणि सामाजिक न्याय व समता, राखीव जागांचे धोरण, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, तसेच अल्पसंख्याकांविषयीच्या तरतुदी आणि महिलांसंबंधीचे कायदे आपण आत्तापर्यंत या पाठात पाहिले. उर्वरित भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लाईक, शेअर व कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज अँड गुड बाय.